मित्र हो, शुभ सकाळ. म्हणजे आता तुम्ही तरी हा ब्लॉग रात्री दुपारी किंवा झोपल्यावर बघत असाल, पण आम्ही सकाळी म्हणजे आता 5:15 वाजलेत आणि आम्ही आज निघालोय अंधारबनच्या ट्रेकला. मित्रांनो, खरं तर खूपच खडतर आपला हा प्रवास असणार इथून पुढचा आणि एक 70-80 किलोमीटरचा डिस्टन्स आपल्याला 2 तासामध्ये कापायचं आहे. आपल्यासोबत हर्षल आहे, आपला नेहमीचा विवेक आहे आणि आपला युवराज आहे. तर एवढे मिळून आपण आज ट्रेकला चाललोय. विवेक, काय बोलाल तू? खूपच अचानक नियोजन ठरलंय आमच्याकडे 2 ऑप्शन होते, एक तर रायगड आणि एक तर अंधारबन ट्रेक. तर सगळ्यांच्या अनुमतीने अंधारबन हा आम्ही फिक्स केलेला आहे. तर चला मित्रांनो, जंगल ट्रेक आहे आणि सगळी शूरवीर मंडळी आपल्यासोबत आहे, त्यामुळे आपल्याला काही बघायचं काम नाही. हर्षल पण आपल्यासोबत आहे. तर मित्रांनो, खरं तर आता तुम्ही बघू शकता मोबाईलचा टॉर्च लावून व्हिडिओ काढतोय. म्हणजे सांगायचं असं की खूप जास्त सकाळी आम्ही निघलोय आणि अजून अंधार आहे आणि आम्ही चाललोय अंधारबन ट्रेक. मित्रांनो, विषय असा झालाय की आपल्यासोबत जी 2 जण होती ती कुठेतरी हुकलीत. म्हणजे मला असं वाटतं ते मुळशीकडे गेलेत आणि आम्ही दुसऱ्या रस्त्याने निघालोय आणि आम्ही सुतारवाडीकडून आलोय. म्हणजे आम्ही आलोय सांगवी आणि मग ते सुतारवाडी वगैरे मार्गे बानेर वगैरे करून. सो आत्ता ती येत आहे, त्यामुळे आम्ही थोडं थांबलोय. पण म्हटलं तुम्हाला थोडं वातावरण वगैरे दाखवू. अगदी क्लास वातावरण मित्रांनो, क्लास. सीन असं झालेलं आहे की आम्ही अंधारबन ट्रेकच्या एंट्री पॉइंटला गेलो आणि मग ते म्हणाले आम्हाला की 50 रुपये एंट्री फीज आहे. पण आमच्यापैकी कोणी 50 रुपये द्यायला राजी होती. 50 तरी आम्ही दिले असते, पण ते म्हणतात की पुढे गेल्यानंतर फॉरेस्टवाले तुमच्याकडून 140 पर हेड चार्ज करतील. सो ते पण खूप जास्त होणार आहेत. त्यामुळे मग आम्ही काहीतरी असा विचार करतोय की ते 190 रुपयात पेट्रोल टाकून अजून आपल्याला कुठं जाता येईल पुढं. पण मग आमचा विचार कुठेतरी थांबलेला आहे आणि आमचा असा विचार चालू आहे की आपण जावं पुढं की नाही जावं. मित्रांनो, खरं तर आपण 50 रुपये दिलेत, पण काही गरज नव्हती पैसे द्यायची. कारण इकडून जर आपण पुढून सरळ जाऊन समोरच्या गावात गेलो आणि त्या गावातून जर थोडं चालत आलो तर आपले 50 रुपये वाचले असते. त्यामुळे तुम्ही केव्हा पण इकडे याल तर प्लीज पुढच्या गावाला गाडी लावा आणि तिथून चालत या, मग इथून ट्रेक सुरू करा. आता आम्ही ट्रेक सुरू केला आहे आणि पण एक सांगतो, जर आम्ही इथून वापस गेलो असतो तर तो विवेकचा मूर्खपणा असता. कारण हा व्ह्यू आपल्याला बघायला मिळाला नसता. माझाच निर्णय होता तो. मित्रांनो, इथं जागोजागी वॉटरफॉल आहे. आता आपण जस्ट एंट्री गेट मधून मध्ये आलोय. वाव, एक रास्ता जिंदगी हम गए. मित्रांनो, तो मंत्र म्हणतोय धबधब्याच्या पुढे. बाहुबली, छोटा बाहुबली. या ट्रेकचं किंवा ट्रेलचं खास वैशिष्ट्यच आहे की इथं इतके धबधबे आहेत की खूप जास्त पाऊस आहे या भागामध्ये. म्हणण्यापेक्षा हा जो मेन एरिया आहे इथे, आणि त्यामुळं धबधब्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. तेवढा काही कठीण हा ट्रेल नाही आहे, एकदम आपण चालू शकतो इझी वेने. पण हर्षल तरी संघर्ष करून 140 रुपये फेडण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, पूर्णपणे धुक्याने माखलेला हा पूर्ण ट्रेल आहे. खूप जास्त धुका आहेत.
म्हणजे आता पलीकडे आपल्याला धबधबे वगैरे दिसले असते, बट मी तुम्हाला दाखवतो. अमेज़न के जंगल में फिरने वाले 4 नर मादाओं की तलाश में घूम रहे हैं. लेकिन आता आता बघ आता मित्रांनो, व्हाय याला अंधारवन म्हणतात त्याचा रिझन बघू शकता तुम्ही आता की पूर्ण हा ट्रेल अंधारात येता इथून पुढचा. पूर्ण असा काळोख पसरलेला आहे भर दिवसा. आपण आता दुपारचे किती 11 वाजले असते आणि पूर्णपणे काळोख पसरलेला आहे इकडे. खालची दगड पण काळे झाली होती आणि आमच्या खालच्या काही संसार. विवेक प्लीज सांग सॉन्ग. सो इथे ठिकठिकाणी पाट्या लावलेल्या आहेत, अंदरबन ट्रेक अंदरबन ट्रेक. पण तसा हा ट्रेक नाही, हा ट्रेल आहे. कारण पूर्ण उतार आहे, तुम्हाला असं चढण नाहीये. येईल ना येताना. आणि शक्यतो एक सजेशन राहील सगळ्यांना, येताना वॉटरप्रूफ शूज घालून या. असे शूज घालून येऊ नका ज्यात पाणी जाते. मित्रांनो, शूजच घालून येऊ नका येताना, चप्पल घालून या. सँडल विल बेटर दॅन चप्पल. मित्रांनो, तर आपण आता आहोत अंधारबनच्या अंधारातील ट्रेलमध्ये. आणि खरं सांगू ना तर अमेझॉनच्या जंगल नसतील तर मी तर बघितलं नाही, त्यापेक्षा दाट हा ट्रेल आहे. आणि आमचे 140 रुपये वसूल झाले, तर याचा आनंद आम्हाला होतो. आणि दुसरी गोष्ट की पाणी पण एवढं स्वच्छ आहे की हे पिण्यायोग्य पाणी आहे. आता विवेक इथं पिऊ शकतो आता हे पाणी. विवेक आणि काय झालं, आम्ही हा ट्रेक कॅन्सल करून आम्ही रायगडला जाण्याचा प्लॅन करत होतो. पण जेव्हा इथं तिकीट घ्यायला आलो तेव्हा आम्ही एक अचानक रील आली की रायगड आज 1 महिन्यासाठी बंद आहे. त्याच्यामुळे एक देवानीच जसं काय आम्हाला या ट्रेलकडे खेचून आणलंय. खालून घ्या तिथे संभाजीराजे दोस्तों आगे कुछ तो बड़ा होने वाला है. आगे कुछ तो बड़ा है. विवेक क्या हो सकता है आगे? आगे हम कल्पना भी नहीं कर सकते, इतनी आवाज आ रही है. दोस्तों, आपण विचारायचं हमें चलना होगा, हमें देखना होगा आखिर आगे क्या है. युवराज इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. वो हर धोखे के लिए तैयार है, हर मुसीबत के लिए वो तैयार हर है. कसौटी से गुजरने के लिए तैयार है हम लोग. अब या तो जीत होगी या तो जान जाएगी. आप देख सकते हैं. विवेक, डरना नहीं है, हमें लड़ना है विवेक. सावधान. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पुढे जाण्यास सक्त मनाई आहे. पण तरी पण हे मित्र सोबत असताना आपल्याला पुढे जावं लागणार आहे. अंधारबन. मित्रांनो, तुम्ही जे आता बघताय ते अंधारबन ट्रेकची दरी, जिच्या भोवताली हा सगळा ट्रेक आहे. जिवंतपणी स्वर्ग जर बघायचा असेल ना तर एकदा तरी या इकडे. यो मित्रांनो, जो डोंगर बघण्यासाठी आलो होतो तो आता दिसतोय.
मित्रांनो आम्ही बराच वेळ वाट बघितली पण धुकं काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये बिकॉज ऑफ दॅट रिझन आय एम आउट. सो आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालोय आणि आम्ही आता परत जमलं तर जेव्हा जमेल तेव्हा परत इकडे येण्याचा प्रयत्न करू. पण तरी पण म्हणजे मला ज्या लेवलची अपेक्षा होती की ज्या लेवलचे धबधबे इकडे बघायला मिळणार होते ते धबधबे इकडे बघायला मिळाले नाही. सो होप आपण नेक्स्ट टाईम पण येऊ. पण मला वाटतं तरी पण की तुम्ही हा व्लॉग नक्कीच एन्जॉय कराल